बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। बाळासाहेबांची जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे। सकाळी 9:30 वाजता हा सोहळा मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या आगारात आयोजित करण्यात आला आहे। यावेळी बाळासाहेबांच्या नावे 5 योजना जाहीर करण्यात येणार आहेत। दरम्यान बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच शिवसैनिक स्मृतीस्थळी अभिवादनासाठी शिवाजी पार्क इथे जमू लागले। शिवसैनिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क इथल्या त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक इथं दाखल होताना दिसत आहेत। तत्पूर्वी जे स्मृतीस्थळ आहे ते फुलांनी सजवलं जातं। आपल्यासोबत शिवसैनिक काही नांदेडवरून आलेले आहेत। तुम्ही कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीनं हे जे बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे तिकडे देखील साजरी केली जाते आणि इकडे देखील साजरी केली जाते, परंतु तुम्ही इतक्या लांबहून आलेला आहात एक बाळासाहेबांवरचं प्रेम म्हणून? आम्ही आमच्या गावातून खेडेगावातून तालुक्यावर आल्या, तालुक्यातून नांदेड जिल्हा, नंतर थेट मुंबई दादर येथे आमचं बाळासाहेबाला मनातून आमच्या हृदयातून प्रेम असल्यामुळं गर्दीचा त्रास सहन करून रात्रभर जागून सुद्धा उभे राहून एका पायावर आज इथपर्यंत आम्ही आलेला। आमच्या मनातलंच प्रेम आहे बाळासाहेबाचं आणि आमच्या मनात आहेत बाळासाहेब। कणकवली देखील एक कार्यकर्ता आलेला आहे शिवसैनिक, काय सांगशील की तू स्वतः गाडी चालवत कणकवलीवरून आलेला आहेस एक बाळासाहेबांच्या प्रेमापोटी त्यांना अभिवादन करण्यासाठी? मी बाळासाहेबांना लहान असल्यापासून मला त्यांनी मस्तकावरती टीका लावलेला आहे। बाबू पेडणेकर माझं नाव, विभाग प्रमुख कणकवली। बाळासाहेबांचं प्रेम हे आम्हा शिवसैनिकांना एक प्रेरणा आहे, ती प्रेरणा आम्हाला घेऊन येते। आज 2 व्हीलरने आम्ही दोघे आलो होतो, याबद्दल मोठेपण नाही, पण शिवसैनिक तुम्ही बघायला इथे। आणि बाळासाहेबांची इच्छा होती की या बाळासाहेबांची इच्छा अशी होती शिवसेनेचा मुख्यमंत्री बसला पाहिजे, ही आमची शिवसैनिकांची इच्छा आहे। आणि जे कोण पत्रकार मीडियामध्ये बोलतात की बाळासाहेबांचा स्मारक होणार नाही, पण बाळासाहेब खरे मायासारख्या शिवसैनिकाच्या मनामध्ये आहेत आणि हृदयामध्ये आहेत। हे होईल आमचं स्मारक बाळासाहेबांचं भव्य दिव्य होईल। बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय जो आहे तो प्रलंबित आहे, परंतु शिवसैनिक नाराज नाही आहेत। कुठल्याही परिस्थितीत वेळ लागेल परंतु हे स्मारक जे आहे ते मार्गी लागेल अशी आशा जी आहे ती शिवसैनिक व्यक्त करतायत। आणि या ठिकाणी त्याचबरोबर जे स्मृतीस्थळ आहे ते स्मृतीस्थळाच्या या ठिकाणी संपूर्ण दिवसभरात या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते अभिवादनासाठी येत राहतील आणि संपूर्ण हा परिसर जो आहे तो शिवसैनिकांनी फुललेला दिसेल। शिवसेना बाळासाहेब झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।